चण्याच्या पिठाचा पोळा करायचा आहे, त्यासाठी मी कांदा आणि मिरच्या घेतल्यात कापून. आता त्यात चण्याचं पीठ टाकूया. हे बघा, चण्याचं पीठ टाकते. त्यात हळद आणि जिरं टाकून घेऊया. थोडंसं जिरं टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. हळद टाकूया थोडीशी. हळद टाकली. थोडीशी धना पावडर टाकूया. थोडीशी टाकायची. हे बघा, थोडीशी धना पावडर टाकली. हे बघा, मी थोडासा ओवा घेतलाय, तो आता चोळून टाकायचा हातावर. हे बघा, थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची, त्याला चोळायची चांगली. हे बघा, हे बघा, अशी बारीक करून घ्यायची. त्याच्यात पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं याला. आता त्याच्यात पाणी टाकून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं. हे बघा, चण्याचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे. हे बघा, असं एवढं पातळ करून घ्यायचं. हे बघा, आता काढून घेऊया पोळे याचे. बघा, तवा आता चांगला तापला आहे. हे बघा, पीठ असं पातळ करून घ्यायचं. आता टाकून घेऊया पोळा. हे बघा, असे मस्त छोटे छोटे टाकून घ्यायचे. हे बघा, आता पलटी करून घेऊया. हे बघा, मस्त एका साईडून भाजून घ्यायचा. हे बघा, असा मस्त छान भाजलाय. दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचे. हे बघा, मस्त दोन्ही साईडने भाजून घेतलाय. त्याला काढून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, हे बघा, जिरं असं पसरवून घ्यायचं तेल सगळीकडं. हे बघा, आता पोळा टाकून घेतो. हे बघा, बघा, मस्त आला. एका साईडून भाजून घेऊया, मग पलटी करूया. बघा, आता एका साईडनी भाजलं आहे, पलटी करून घेऊया. बघा, मस्त आता त्या साईडून पण भाजून घेऊया चांगला. हे बघा, दुसऱ्या साईडने पण मस्त असा मस्त भाजून घ्यायचा. या खायला बेसन पिठाचा पोळा. या बेसन पोळा खायला आणि सोबत केचप.